नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, ह्या सत्याचा शोध बातमीचा। सर दिनांक 9 जानेवारी रोजी भायखळा पोलीस स्टेशनचे API सुहास माने आणि PSI सचिन पाटील जे आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत त्यांना माहिती भेटली होती की 500 रुपये किमतीच्या काही बनावट नोटा या वितरित करण्यासाठी भायखळामध्ये काही लोक येणार आहेत। त्याप्रमाणे आम्ही ट्रॅप लावला होता। त्या ट्रॅपमध्ये आम्हाला 3 लोक जे 2 डिलिव्हरी देणारे आणि एक डिलिव्हरी घेणारा, डिलिव्हरी देणारे उमरान बलबले आणि यासिन शेख आणि डिलिव्हरी घेणारा भीम बडेला असे तिघांना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्याकडनं 500 रुपयाच्या 200 बनावट नोटा आम्ही हस्तगत केल्या आणि त्यांच्याविरुद्ध भायखळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून त्यांना दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी आम्ही रिमांडला हजर करून दिनांक आजच्यापर्यंत 13 जानेवारीपर्यंत त्यांची आम्हाला कस्टडी भेटली होती। आज आम्ही त्यांना परत रिमांडसाठी पाठवलेलं आहे। दरम्यान तपासामध्ये त्यांनी ही माहिती दिली की ह्या नोट ते त्यांचा पाहिजे आरोपी साथीदार आणि चौथा अटक आरोपी नीरज वेखंडे यांच्यासह ते पालघर वाडा या ठिकाणी बनवतात। तिथे एक टीनचं शेड आहे, छोटं कच्चा रूम बनवलेला आहे, त्याच्यामध्ये ते हे सगळं काम करतात। त्याप्रमाणे आमची टीम तिथे जाऊन तिथे पण छापा टाकला असता तिथे आम्हाला ह्या नोट बनवण्यासाठी, ज्या बनावट नोटा आहेत त्या बनवण्यासाठी जे पण कच्चं मटेरियल लागतं त्याच्यामध्ये A4 साईजचा पेपर, त्याच्यानंतर प्रिंट केलेले काही पेपर, त्याच्यानंतर RBI लिहिलेलं जे स्टिक केलेली असती पट्टी, ती पट्टी, त्यानंतर तार, फेक नोट डिटेक्टर मशीन, हे असे सगळे बरेचसे तिथं आम्हाला मटेरियल भेटलं। ते मटेरियल आम्ही तिथे सीज केलेलं आहे। तिथून त्या नीरज वेखंडेला पण अटक केलेलं आहे। पाहिजे आरोपीचा शोध घेतला परंतु त्याला कुणकुण लागल्यामुळे तो फरार झालेला आहे। त्याच्याबाबत आमचा तपास चालू आहे। सदरच्या ज्या नोट त्यांनी आतापर्यंत छापलेल्या आहेत त्या 4 वेळा या ठिकाणी भायखळ्यामध्ये त्यांनी डिलिव्हरी 3 वेळा केलेली आहे। ही चौथी खेप होती त्यांची। त्या 3मध्ये त्यांनी पहिल्यांदा 40,000 रुपये, त्यानंतर 60,000 आणि त्यानंतर 1 लाख रुपये असे 2 लाख रुपये ऑलरेडी त्यांनी डिलिव्हर केलेले होते आणि ते या आरोपींनी वापरलेले होते। आता त्यांनी कुठे वापरले याच्याबाबत पण आम्ही तपास करत आहोत। तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तरी आता असं दिलं आहे की जे जास्त किमतीची जर त्यांनी खरेदी केली, 5,000 रुपयामध्ये 1, 2, 3 नोट टाकून द्यायच्या, 10,000मध्ये ते 4-5 नोट टाकून द्यायचा, एखादा बंडल असेल, तर अशा प्रकारचं त्यांचा ते वापर आत्तापर्यंत करत आलेले आहे। त्यांनी अजूनही काही ठिकाणी डिलिव्हरी दिल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्याबाबत ते जरी माहिती देत नसली तरी आम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्याबाबत अधिक माहिती काढत आहोत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।